होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी राज रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते? येस मॅडम. वाळूंजना स्टेबल व्हायला 4-5 तास तरी लागतील. त्यांची कंडिशन बघून आज रात्री सीझर करावं लागेल. ॲट द मॅक्स उद्या सकाळपर्यंत. तुम्ही एक काम करा, दर 1 तासाला त्यांचा बीपी चेक करा आणि मला रिपोर्ट करा. होय मॅडम, पण ह्या गडबडीत तुम्हाला मी सांगायची विसरले. गौतम शृंगारपुरे आले, ते तुमची केबिन मध्ये वाट बघतायत. तुम्ही त्यांना सांगितलं ना की मी बिझी आहे? हो, मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले किती वेळ लागला तरी चालेल, मी थांबेन. ठीक आहे, मी बघते. तुम्ही डॉक्टर स्वातीपाशी थांबा आणि मिसेस वाळुंजेच्या फॅमिली मेंबर्सला बोलवून घ्या. आज जो काही डिसिजन आपण आज घेऊन टाकू. ठीक ओके. सॉरी, थोडा उशीर झाला. एक इमर्जन्सी होती. ठीक आहे, पण आता वेळ आहे ना तुझ्याकडे? नाही म्हणजे मला अगदी 5च मिनिटं हवी आहेत तुझी. तू मला म्हणालीस की तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे, म्हणून मी ही गोष्ट जाऊन तुझ्या बाबांना सांगितली. पण त्यांचंही हेच म्हणणं आहे की येत्या 15 तारखेला आपल्या दोघांचं लग्न होणार. गौतम, या गडबडीत मला बाबांशी बोलायला जमलं नाही. मी आजच जाऊन बोलते. गौतम, तू तर प्रत्येक गोष्ट माझी समजून घेतोस. मला तुझ्याशी लग्न करता येणार नाहीये हे वास्तव आहे आणि हे सगळ्यांनी स्वीकारायला हवं. बाबा, सरिताई, सई मॅम, मानस आणि तू, सगळ्यांनी. ते खरं आहे राधा. मी आत्ताच डॉक्टर प्रधानांशी सुद्धा बोललो. पण कसं आहे ना की तू अगदी पळून जाऊन जरी सौरभशी लग्न केलं असतंस ना तरी सुद्धा मी ते ऍक्सेप्ट केलं असतं. पण तुझं केदारशी लग्न करण्याचा निर्णय आम्हा सगळ्यांना खूपच शॉकिंग होता. विशेषतः मी अत्यंत बिझी आणि प्रत्येक क्षणाची किंमत ठेवणारा माणूस आहे. लाखोंच्या उलाढाली होत असतात मिनिटाला माझ्याकडे. आणि असं असूनही तुला तुझं प्रेम मिळावं, सौरभ मिळावा म्हणून मी खूप वेळ तुझ्या बरोबर घालवला. पण तुझ्या मूड्स प्रमाणे नाचणारं मी माकड नाही. केदारशीच लग्न करण्याचा तुझा जर हट्ट असेल तर येत्या 15 तारखेला आपलंच लग्न होईल असा माझा हट्ट आहे. तुझं आणि सौरभचं प्रेम मी समजून घेतलं, पण म्हणून तुझं आणि केदारचं लग्नही मी समजून घेईन असं जर तुला वाटत असलं तर तसं होणार नाही. एका अर्थाने तू हा निर्णय घेऊन मला डिवचलंस ते बरंच झालं. आता तुला गौतम शृंगारपुरे काय आहे हे समजेल. एखाद्या चित्रपटातल्या विलन प्रमाणे मी अशी वाक्य बोलतोय असं समजू नकोस. किंवा किंवा पैशांचा आणि पॉवरचा वापर करतोय असंही समजू नकोस. कारण कसं आहे ना राधा, तू काय किंवा केदार काय, सौरभ काय किंवा मी काय, आपण सगळेच मेंदूने नाही तर मनाशी खेळतोय. आपण हे समजून घेऊया. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, ऍक्सेप्टेड. ओके,
क्षणाक्षणाला मेंदूचा वापर करणारा हा गौतम जेव्हा तुला भेटला तेव्हा मनाने विचार करायला लागला आणि बऱ्याचदा मेंदूची आणि मनाची गल्लत करत तुझ्या प्रेमात पडत गेला आणि अकंठ बुडाला. होय होय, मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तुम्हाला खूप आवडतेस. पण तू जर सौरभला मिळणार नसशील तर दुसरा पर्याय फक्त मीच आहे. फक्त मी, गौतम शृंगारपुरे. आता आता आपलंच लग्न होणार. तुझ्या होकाराचा आणि नकाराचा तर प्रश्नच येत नाही. सो यानंतर बहुतेक आपण थेट भोल्यावरच भेटू. माझ्या समोरच्या पाटावर तू उभी असशील, मध्ये अंतरपाट असेल. काही वेळानंतर अंतरपाट दूर होईल. तू माझ्या आणि मी तुझ्या गळ्यात हार घालीन. अक्षतांचा वर्षाव होईल आणि आपण एकमेकांचे होऊ. शहाणी असशील तर मोकळेपणाने आपल्या बाबांच्या घरी ये आणि आपल्या लग्नाच्या तयारीला लाग. 15 तारखेला भेटूच आपल्या लग्नात. बाय. आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलं दादा? आणि सीमा कुठे आहे? तिच्याबद्दलच बोलायचंय आणि म्हणून ती नसताना बोलवलंय मी सर्वांना. म्हणजे सांगतो, घरामध्ये तुम्हा लोकांचं जे काही चाललेलं असतं ते मला अजिबात पटत नाही, पण मी त्यामध्ये कधीही आड येत नाही. तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी कधीही लुडबुड करत नाही. पण सीमाचं जे काय आता चालू आहे त्याबद्दल तुम्ही लोकांनी तिला जाब विचारायला हवा असं मला वाटतं. म्हणजे सध्या एक कोणतरी असा माणूस आहे जो तिला भेटायला येतो. मार्कंडच्या गैरहजेरीमध्ये तिचं हे वागणं हे मला अजिबात पटत नाही. मग उगाच आपल्या हवेमध्ये तीर मारत नाही मी. माझ्याकडे पुरावे आहेत. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. सतत कोणाशी तरी कुजू ती फोनवर बोलत असते आणि एक कोणतरी माणूस गाडी घेऊन येतो. त्यात ती हसत हसत गाडीमध्ये बसते आणि कुठेतरी निघून जाते. अनेक वेळा गाडीमध्ये बसताना आणि त्या माणसाशी हसून हसून लाडे लाडे बोलताना मी पाहिलेलं आहे. तर तो कोण माणूस आहे हे मला अजूनपर्यंत नीट कळलेलं नाहीये. तेव्हा हे काही बरोबर नाही आहे. म्हणून या घरामध्ये ह्या प्रकरणावरून कुठलं तरी विचित्रच वादळ निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे बोलवून हे सगळं सांगतोय. काय मी आतापर्यंत तिला अनेक वेळेला विचारण्याचा प्रयत्न केलाय, कुटुंब प्रमुख म्हणून, वयाने या घरातला सर्वात मोठा माणूस म्हणून, पण तिने मला अजिबात म्हणजे किंमतच दिलेली नाहीये. मी किती काही विचारलं, रागावून विचारलं, प्रेमाने विचारलं, सामंजस्याने विचारून झालं, घाणेरसाण बोलून झालं, ढिम्म या बाईमध्ये काडीचाही फरक पडत नाही. तसं काही तिच्या कानावर म्हणजे बहिरी, तसं काही ती बहिरी एखादी असते की नाही तसं ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा आता घरातले इतरही मेंबर आहात तुम्ही, तुमचेही तिच्याबरोबर काही संबंध आहेत, मार्कंड बरोबर आहेत ना? आहेत का? नशीब. तर त्याच्यामुळे माझं जर ती काही ऐकत नसेल तर तुम्ही लोकांनी तिला आता जाब विचारायला हवा मला असं वाटतं. आणि हे सांगण्यासाठीच मी इथं तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि हा जो काही प्रकार आहे तो आम्हाला कळला पाहिजे. आमचा अधिकार आहे तो. आणि तुम्ही विचारा, कोणी विचारायचं ते तुम्ही ठरवा. तेव्हा सौरभ, तुम्ही तिला मुला समान, ती तुम्हाला माते समान, ते विचारा तुमच्या माते समान वहिनीला. वहिनी हे काय चाललंय? नाही, आम्ही विचारलं आम्हाला उलट सुलट उत्तर देते ती, नाही का, उलटून बोलते. आणि मुख्य म्हणजे आता घरामध्ये
अतिशय चांगली सुसंस्कृत घराण्यातली एक सून आपल्या घरी आता येणार आहे. त्यामुळे तिच्यासमोर हा तमाशा आणि ही नाटकं नको आहेत. त्यामुळे ती घरामध्ये प्रवेश करण्याआधीच या प्रश्नाचा फरशा पडला पाहिजे. आता सुद्धा या फोनवरती 15 ब्लँक कॉल आले. 15. मी उचलल्यावर तो माणूस बोलत नाही. सीमादेवींनी उचलल्यानंतर गुलू 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 बोलला. आणि सीमानी त्या माणसाला असं सांगितलं की पुन्हा घरामध्ये फोन करू नकोस, कारण इथं लबाड माणसं चोरून ऐकतात. म्हणजे कोण? मी लबाड. ही परपुरुषाला सांगते घरातल्या माणूस लबाड आहे म्हणून, आणि हे सगळं मी सहन करायचं. पण हा माणूस कोण विचारला तर सांगायला तयार नाही. तेव्हा ही जबाबदारी आता घरातल्या माणसांची म्हणून तुमच्यावरती आहे. विश्वास बसतोय का माझ्या बोलण्यावर? पटतंय का मी काय बोलतोय ते? का आजपर्यंत तसं माझ्या प्रत्येक बोलण्याला तुम्ही केराची टोपली दाखवली, तसं ह्याला सुद्धा? काय हो रंजना देवी, काय हो यशवंतराव, सौरभ, काय आता तुम्हाला सगळ्यांना शिंग फुटली नाही का? म्हाताऱ्या बापाचं कोण ऐकणार? लहानपणी कसं कान धरून विचारलं असं आता विचारू शकत नाही. उलटे तुम्ही आमचे कान धराल म्हणून हे वाढवून ठेवले. अहो दादा, पण असं कसं विचारणार आरोप केल्यासारखं? आणि मला तरी काही वाटत नाही तिचं बाहेर असं काही चालू असेल म्हणून. मलाही तसंच वाटत होतं, पण मध्ये जे काही म्हणतोय तेही पटते. काहीच नाही तर मग लपवाछपी कशाला करायला हवी? मध्याशी तिने नको बोलायला, त्याला नको सांगायला, कारण त्यांचं पटतच नाहीये. पण तुमच्यापैकी कोणाला काही बोलायला तयार नाही, काही सांगायला तयार नाही. सांगितलंय का तुम्हाला तरी कोणाला तरी? माझंही सोडून द्या, चला माझं सोडून द्या. हा, पण विश्वासाने तुम्हाला कोणाला तरी सांगितलंय? हा, काय ग रंजे, काय ग तू अगदी तिच्या बहिणीसारखी आहेस ना तिला? सारखं स्वयंपाकघरामध्ये गुलुगुलू चाललेलं असतं. एकदा तरी सांगितलं विश्वासात घेऊन तो माणूस कोण आहे? नाही सांगितलं म्हणजे काहीतरी पाणी मुरतंय की नाही? हे काय उगीच पिकलेलं नाही. आम्ही काय म्हणतो, नाही नाही, ती जी तोऱ्यामध्ये जी चालते की नाही, की मी काही केलेलंच नाहीये, मी काही वावगं वागतच नाही, मग जग वावगं वागतच नाही, तर मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? सांगायला पाहिजे की नाही घरातलं कुणाला तरी? काय रे सौरभ, एवढा आई 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 कर बहिणीच्या जवळजवळ फिरत असतो, तुला एकदा तरी तिने सांगितलं का विश्वासात घेऊन? सांगितलं का? मग किती दिवस सहन करायचं मी आहे? अरे काय घराण्याची काय आबरू आहे की नाही? मग मधुकर धर्माधिकाऱ्यांच्या घरामधली सून अशा पद्धतीने बाहेर एका माणसाला जर भेटत असेल तर मला काही आहे की नाही समाजामध्ये? हे तुझी लाडकी वहिनी आहे ना ती, तिला विचार, म्हणा कोण आहे माणूस, खडसावून विचार चांगलं, कळलं का? बोल. हॅलो मानस, सई मॅमना बरं नाहीये ना? सिस्टर सांगत होत्या. हो, ब्रिदिंगला त्रास होत होता. मी मी येते त्यांना भेटायला. नाही नको, मी आहे त्यांच्याबरोबर. आणि आता त्यांना शांत झोप लागली. त्या उठल्या की मी सांगेन तुझा फोन आला होता म्हणून. आणि येत्या 15 तारखेला तसंही तू केदारबरोबर लग्न करतेस ना, सो तुझ्या आनंदामध्ये ही काळजी नको. इनफॅक्ट तू फोन नच केलेला बरा. काय उगाच या फॉर्मॅलिटीज नकोत. राधा मावरी राधा, ठेवतो मी. राधा मावरी राधा. मला जाब विचारण्याचं प्लॅनिंग चाललंय तर. अध्यक्ष दादासाहेब धर्माधिकारी, विचारा ना.
विचारा, काय विचारायचं ते विचारा. अरे विचारा नव्हे शुंभानो, काय दातकीळ बसली काय तुमची? नाही मला ती उत्तर देत नाही, तुम्हाला देईल ना. तुम्ही आदर्श आहात तिच्यासाठी. विचारा, कसे विचारणार? हिंमत आहे कुठे तुमच्यात? दादा, एवढ्याशा गोष्टीसाठी एवढा तमाशा कशाला करताय? एवढीशी गोष्ट बघा बघा, चिरंजीवांची अक्कल काय ती आता मला शिकवणार हा. बास ना बास, विचारतो ना तिला मी. सीमा वहिनी, हल्ली तू कोणाशी तरी फोनवर बोलत असतेस सारखी, आणि कोणी आलं की फोन कट करतेस आणि कोणालाही न सांगता बाहेरही जातेस. म्हणून आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय की तू कोणाशी बोलतेस, कोणाला भेटतेस. कुणाला जाणून घ्यायचं? नाही म्हणजे आम्हाला, म्हणजे नक्की कुणाला? तुला? करंजू तुला? यश? गारवण्ण? केदार? नक्की कुणाला जाणून घ्यायचंय आणि का? सीमा वहिनी, सीमा वहिनी ऐक ना माझं. सीमा वहिनी, कशाला उगाच वाद वाढवायचे? तू या गोष्टी लपवत असल्यामुळे ज्या शंका कुशंका निर्माण होत असतील त्या एकदा क्लिअर होऊन जाऊ देत ना. तेच सौरभ, शंका कुशंका, शंका कुशंका निर्माण झाल्यात ना, म्हणूनच मी सांगत नाहीये. सीमा असं काही वेडवाकडं करणार नाही. बरे ती काही गोष्टी सांगत नसेल असा विश्वास तुम्ही सगळेजण माझ्यावर दाखवाल अशी अपेक्षा होती रे मला. कारण मी या घराशी, माझ्या माणसांच्या सुखदुःखांशी एकरूप झाले होते. मी जे काही करते ते माझ्या माणसांच्या भल्यासाठीच, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी सुद्धा मला स्वातंत्र्य आणि विश्वास याऐवजी आरोप आणि शंकाच मिळाल्यात. नाही सांगणार मी नाव, नाही सांगणार. सीमा, अगं तुझ्यावर विश्वास आहे आमचा, पण तू तरी एवढी टोकाची भूमिका का घेतीस? काय असेल ते सांगून टाक ना, दादांचं समाधान होईल. अगं कोणी तुझे मैत्रीण मित्र जे काही असेल ते सांगून टाक, म्हणजे हा वाद कायमचा मिटेल. आता दादांचा स्वभाव माहितीये ना तुला. मला माहितीये माझ्या वागण्याचा तुम्हाला सगळ्यांनाच त्रास होतोय, पण मी तुम्हाला नाव नाहीच सांगणार. सांगेन ते एवढंच की 15 तारखेला राधा आणि केदारचं लग्न झालं आणि त्याच रात्री सौरभ साऊथ आफ्रिकेला रवाना झाला की मी हे घर सोडून निघून जाईन. पण जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घरात माझीच हिटलरशाही चालत राहणार, लक्षात ठेवा. सीमा वहिनी, सीमा वहिनी. हॅलो सरिताई. हॅलो, बाबांनी तुला घरी बोलवलंय.
इथे हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आहे. तुझं लग्न हीच सर्वात मोठी इमर्जन्सी आहे राधा. दुसऱ्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. बघ लवकर ये, आम्ही वाट बघतोय. केदारशीच लग्न करण्याचा तुझा जर हट्ट असेल तर येत्या 15 तारखेला आपलंच लग्न होईल असा माझा हट्ट आहे. आता तुला गौतम शृंगारपुरे काय आहे हे समजेल.